नमस्ते. नमस्ते ऑल ऑफ यू. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रे की. आणि आता तुमच्या आयुष्यामध्ये हा वेळ आलेला आहे की तुमच्या आयुष्यामधील दुःख, वेदना, त्रासाचा भार कमी होण्याची आताच ही वेळ आलेली आहे. आणि म्हणून हे सेशन तुमच्यासाठी, म्हणून या ब्रह्मांडाने हे सेशन, हे लाईव्ह सेशन, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की त्या दुःखाची धार आता कमी होणार आहे, त्या वेदनेचा भार आता कमी होणार आहे. तर एवढ्या विश्वासाने का बरं सांगते आहे? तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपली लिंक दिलेली आहे. मोठ्या प्रेमाने आपण लिंक जॉईन करू शकता. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि ही ऊर्जा दुःखाचा, वेदनेचा भार कमी करणारी ऊर्जा आहे असं म्हटलं तर नवल ठरणार नाही. कारण जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये दुःख येते, वेदना येते, त्रास होतो, आणि हा त्रास, हे दुःख, ह्या वेदना सांगून येत नसतात, कधीही सांगून येत नसतात. तर ह्या वेदना अचानक येत असतात. मात्र आपल्याला माहिती आहे की यामधून निघण्यासाठी वेळ लागत असतो. अनेक जण असं म्हणत असतात की बाबा, ओझं असतं ना तर आपण वाटून घेऊ शकलो असतो, पण शरीराच्या वेदना असू दे किंवा मनाच्या वेदना असू दे, ह्या वाटून घेता येत नाही. यामधून ज्याचा त्यालाच मार्ग काढता येतो. पण मग असं काहीतरी या ब्रह्मांडाने दिलेली देणगी आहे का की या दुःखाचा, वेदनेचा भार कमी करू शकते? तर हो, ती म्हणजे तुमच्याच आतमध्ये असलेली ऊर्जा. तुमच्याच आतमध्ये असलेली ऊर्जा ही ब्रह्मांडीय ऊर्जा रे की ब्रह्मांड नायकांकडून मिळत असलेली ऊर्जा. तुम्ही तुमच्या स्वामींकडून घ्या, आम्ही आमच्या महाराजांकडून घेऊया, तुम्ही तुमच्या सद्गुरूंकडून घेऊया. श्री संत महात्म्यांनी सांगितलं होतं की तुमच्या आतील देव ओळखा. तुमच्या आतमध्येच तो परमपिता परमेश्वर आहे, कारण त्या परमेश्वराचं तुम्ही आणि मी अंश आहे. आणि आपल्याला याच परमेश्वर रूपी ऊर्जेचा वापर करायचा आहे. आणि या ऊर्जेचा वापर करून त्या दुःखावर फुंकर घालायची आहे, त्या वेदनेमधून पटकन बाहेर निघायचं आहे. आता अनेक जण म्हणतील, असं कुठं असते का? तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये नेहमी या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसा बरा उपयोग होतो, आणि प्रत्येक सेशन नवीन आणि त्याचप्रमाणे या ब्रह्मांडाच्या कृपेने अनुभवांसह सांगितलं जातं. कारण अनुभवांचे हजारो अनुभव पाठीशी आहेत. आणि म्हणून तुम्हाला सांगते एवढ्या विश्वासाने की हो, दुःखाचा भार कमी करणारी ऊर्जा. या ऊर्जेला किती नावं देऊ, किती नावं देऊ, कितीही नावं दिले ना तरीही कमीच पडतात. मग काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा? आणि ही ऊर्जा कशी बरं दुःखाचा, वेदनेचा भार कमी करते? मग ते दुःख शारीरिक असू देत किंवा मानसिक असू देत. मला समजून घ्यावं लागेल ऊर्जेचा वापर मी कसा करावा. माझ्या आयुष्यामध्ये जर दुःख आणि वेदना आहेत, तर त्या वेदना कमी करण्यासाठी मी माझ्या ऊर्जेचा वापर कसा करावा. नाही मिळणार नेहमी मला सकारात्मक लोक आजूबाजूला. मला नेहमीच आनंद देणारे, माझ्याच बाजूनी बोलणारे, किंवा मला जे हवं आहे तेच मिळवून देणारे नाही लोक मिळणार आजूबाजूला. मला त्या परिस्थितीमध्ये सुद्धा कशा प्रकारे स्वतःला स्थिर ठेवावं, मी माझी ऊर्जा वाढवून, मी माझ्या आतील ऊर्जा वाढवून, या ब्रह्मांडामधील ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेऊन माझ्याच ऊर्जेचा वापर करून कशा प्रकारे माझ्या आनंदाची चाबी शोधावी. दुःख विरुद्ध आनंद. मग तुम्ही कशाला प्राधान्य देणार आहात, दुःखाला की आनंदाला? असं करूया, दुःख मिटवूया, आनंद मिळवूया.
आणि हे मिळवण्यासाठी मदत करणारी ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि ही ऊर्जा कुठे आहे? तर तुमच्याच आतमध्ये आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर हे अनेक ब्रह्मांड आहेत. सगळ्यांना माहिती आहे हे विश्व मोठं प्रचंड आहे. जसं ही पृथ्वी आणि पृथ्वीच्या आजूबाजूला असलेली ही सूर्यमाला आहे, अशा कित्येक सूर्यमाला असू शकतात, ज्याबद्दल आपल्याला माहितीच नाही. हे ब्रह्मांड केवढं आहे, नजरही पुरत नाही आपली, एवढं हे ब्रह्मांड. आणि आपण केवढं या ब्रह्मांडामध्ये असलेलं सूक्ष्मजीव. मग या ब्रह्मांडाकडून केवढं घ्यावं? जेवढं घेसाल तेवढं मिळेल. तुम्ही जे मागसाल ते तुम्हाला मिळेल. तुम्ही मागावं आणि तुम्हाला मिळावं. फक्त गरज आहे की तुम्ही जे मागणार ते घेण्याची क्षमता स्वतःमध्ये असली पाहिजे. मग आपल्याला काय काम करायचं आहे? आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या क्षमतांचा विकास करायचा आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या माझ्या कोणाच्याही आयुष्यामध्ये दुःख आहे, याचा अर्थ आनंद घेण्याची क्षमता आपल्या आतमध्ये नाही. ती आपल्याला वाढवायची आहे. जर आज माझ्या आतमध्ये वेदना आहेत, मग त्या शारीरिक असू देत किंवा मानसिक असू देत, तर कुठंतरी हे वेदनामुक्त आनंदी राहण्याची क्षमता माझ्या आतमध्ये नाही आहे, ती आपण वाढवूया. कठीण वाटतंय थोडंसं? सेशन थोडं कठीण वाटते? नाही ना? समजलं ना? हां. आपल्याला मात करायची आहे आणि ही मात करण्याची क्षमता कोण निर्माण करते? ब्रह्मांडीय ऊर्जा. ही ब्रह्मांडीय ऊर्जा ना आपल्या सगळ्यांना मिळालेली ही देणगी आहे. जर सुंदर जगायचं आहे, छान जगायचं आहे, ऊर्जावान जगायचं आहे, तर काहीच करू नका. दररोज फक्त आणि फक्त स्वतःला थोडासा वेळ द्या. केवढा वेळ देसाल? थोडासा. 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास दिल्याने जर मी दिवसभर ऊर्जावान राहत असेल, तर का नाही द्यावा स्वतःला एवढा वेळ? आणि म्हणून सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट देणारी ऊर्जा, आर्थिक संपन्नता मिळवून देणारी ऊर्जा, अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या विषयांसह ऊर्जेची ओळख करून दिली. पण आज मात्र आजचा विषय विशेष करून मानसिक दुःखावर, मानसिक वेदनेवर आपण कशा प्रकारे ऊर्जेच्या असण्यानी मात करू शकतो, हे आपण बघूया. ओके. त्या अगोदर मोठ्या प्रेमाने 5 मिनिट द्या. नवीन सदस्य भरपूर आहेत. मागच्या आठवड्याला आपण सेशन नाही घेऊ शकलो. त्यामुळे नवीन सदस्य आहेत. आणि खरंच मी इंटिग्रिटीमध्ये दिलेला आहे, सगळ्यांना शब्द दिला आहे की मी दर रविवारी एक ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल माहिती सेशन सगळ्यांना फ्री देणार. पण मागचा रविवार त्यासाठी नाही घेऊ शकले. अगदी मनापासून सॉरी सगळ्यांना. ओके. तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय? तर या विश्वामध्ये असलेली ही वैश्विक ऊर्जा, मोठ्या प्रमाणामध्ये असलेली ही ऊर्जा, या ऊर्जेचा म्हणजे कुठल्या ऊर्जेचा? तुम्ही मी आज रोजी श्वास घेतो आहे. हा श्वास, प्राणा, ही प्राणशक्ती, हा प्रकाश आतमध्ये जो काही आहे, याचा उपयोग करायचा आहे आणि याच्या उपयोगाने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणायचा आहे. आपण जिवंत ज्या प्राणाच्या असण्याने आहे, ज्या श्वासाने आपण जिवंत आहोत. तुम्ही थोडीशी हालचाल करत राहा, म्हणजे मला तुम्ही आहात हे समजते. रेंजचा इश्यू नाही आहे हे पण लक्षात येते मला. हां. येस. थँक यू. तर आपल्या आतमध्ये जी ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेच्या असण्याने तुम्ही मी आपण जिवंत आहोत. आपण जिवंत आहोत तोपर्यंत हा प्राण, ही प्राणशक्ती, हे चैतन्य, ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे. मग या ऊर्जेचा उपयोग आतापर्यंत आपण 30-35% करतो. स्वतःचं दुखणं बरं करण्यासाठी. वेदनेचा भार कमी नाही झाला का? झाला ना. 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्षांनी एखादं दुःख आपण विसरलोच आहे. आज झालेला आघात आपण विसरलो आहे. 5 वर्षापूर्वी जो आघात झाला होता मनावर, ज्याने प्रचंड वेदना दिल्या, तो आज असं वाटते, "अरे, कशासाठी रडलो आपण एवढं?"
कशासाठी आपण एवढा त्रास सहन केला? किंवा कधी कधी असं वाटते, हो खरंच ते दुःख खूप मोठं होतं, पण हळूहळू हळूहळू निघालो आपण त्यामधून. नक्कीच. म्हणजे काय, आज रोजी सुद्धा जे सन्माननीय सदस्य रेकी शिकले आहेत, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडले आहेत, ध्यानधारणा करत आहेत किंवा नाही करत आहेत, त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःखामधून ते बाहेर निघालेच. वेदनेमधून बाहेर निघालेच. कुठं काही लागलं असेल, खर्चटलं असेल किंवा अपघात झाला असेल, मोठं काही झालं असेल, त्यामधून ते बाहेर निघालेच. प्रश्नच नाही. परंतु फरक काय आहे? मी म्हणते आहे, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्याने आपण काय करणार? या ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा, तो प्राणात, ही प्राणशक्ती जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात घेणार. ही आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात खेचून घेणार. या खेचून घेतलेल्या ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारांमुळे निर्माण होणारे आजार किंवा विचारांमुळे निर्माण होणारे जे काही त्रास आहेत, जे काही आजार, मनस्थिती खराब होणे, शारीरिक, मानसिक आजार, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रोग्राम करून या ऊर्जेचा उपयोग करायचा. या आध्यात्मिक ऊर्जेचा आरोग्यशास्त्रानुसार या आध्यात्मिक ऊर्जेचा माझ्या शरीरामधील चक्र बॅलन्स करण्यासाठी वापर करायचा. त्या त्या चक्राच्या सानिध्यात येणारे सर्व अवयव तंदुरुस्त होणार. त्याचप्रमाणे या ऊर्जेचा आरोग्यशास्त्रानुसार, वैद्यकीय शास्त्रानुसार वापर करून या ऊर्जेच्या असण्याने शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भौतिक जगामधील प्रगती करून आणायची. ही ब्रह्मांडीय ऊर्जा एवढी आहे की तुम्हाच्या डोक्यामध्ये जो काही प्रश्न येत आहे, काय प्रश्न येत आहे? माझं घर सुरक्षित ठेवायचं आहे, यस, हो जाएगा. माझा व्यवसाय वाढवायचा आहे, हो जाएगा. मला छान राहायचं आहे, नक्कीच होणार. मला सुंदर दिसायचं आहे, नक्कीच होणार. माझ्या आजारांवर नियंत्रण मिळवायचं आहे, नक्कीच होणार. अधिक काय आहे? माझे नाते छान करायचे आहेत, नक्कीच होणार. पण तुम्हाला ऊर्जेचा वापर करावा लागेल. ऊर्जेचा वापर करावा लागेल. अगदी तुम्ही असू देत किंवा मी असू दे, आजूबाजूचं वातावरण हे प्रत्येकासाठी पोषकच असेल, योग्यच असेल असं नाही. मग प्रत्येकानेच ऊर्जेचा वापर करावा. जो कोणी ध्यानी आहे, जो कोणी ऊर्जेसोबत जुडला आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये वेदना राहत नाहीत. तुम्हाला काय म्हणायचं आहे? सहजतेने तुमचे योग्य शब्दांमध्ये तुम्ही इतरांपर्यंत सहजतेने पोहोचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये येते. यामध्ये काही जादू नाही, काही दुसरं काहीच नाहीये. काय आहे? विज्ञान आहे. आध्यात्मिक शास्त्राचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. माझ्या अध्यात्मशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट अगोदर सांगितली आहे. माझ्या वेदांमध्ये प्रत्येक गोष्ट अगोदर सांगितली आहे आणि नंतर वेदांमधील गोष्ट विज्ञानाने सिद्ध केल्या आहे. अनेक शास्त्रज्ञ सुद्धा अगोदर सूक्ष्म शरीराने अनेक ऊर्जा अनुभवतात किंवा अनेक संशोधनापर्यंत पोहोचतात. नंतर त्या गोष्टीवर पुन्हा भौतिक जगामध्ये विचार विनिमय आणि प्रयोग करून तो प्रयोग सिद्ध करतात. एवढी माझ्या अध्यात्मशास्त्रामध्ये पॉवर आहे, क्षमता आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की वेदनेचा भार कमी करणारी ऊर्जा, वेदना कमी करणारी पॉवरफुल ऊर्जा. तुम्हाला माहितीये का? ऊर्जेसोबत जुडलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख हे फार काळ टिकून राहत नाही. आलं आणि गेलं. दुःख येणार नाही असं नाहीये. आयुष्य आहे, घटना होणार, घडामोडी घडणार, पण तुम्ही त्यामध्ये अटकून बसणार नाही. वातावरण कितीही विरोधात, कितीही चुकीचं असू दे, तुम्ही त्या क्षणी स्थिर राहू शकता. ही क्षमता तुमच्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा देते. ही क्षमता तुमच्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा देते. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं म्हणजे काय? तर फक्त आणि फक्त या निसर्गामधील ही नैसर्गिक ऊर्जा ग्रहण करणे. ही ग्रहण केलेली ऊर्जा योग्य प्रकारे वापरण्याचं टेक्निक शिकून घेणे.
मग ते अध्यात्मासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून, भौतिक प्रगतीसाठी भौतिक दृष्टिकोनामधून, आजारासाठी आपल्या वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनामधून, आपले चक्र बॅलन्स करून, एवढंच आहे. सोपीच सोपी आहे. फक्त ऊर्जेला मोठ्या प्रेमाने ग्रहण करणं शिकावं लागेल. आणि हे ग्रहण करण्यासाठी सुद्धा स्वतःची क्षमता वाढवावी लागेल. आपल्याला लोकांना माफ करावं लागेल. माफ करावं लागेल, माफ करावं लागेल. आपल्या आयुष्यामध्ये रोज नवीन घटना घडत असतात. लोकांना माफ करावं लागेल. माफ करा, डिटॅच व्हा, माफी मागा. बस एक छोटस सायन्स आहे. का? कारण जेव्हा आपण छान प्रकारे माफ करू शकतो, माफ करू शकतो, आपलं हृदय चक्र छान ओपन व्हायला लागतं. तुम्ही अधिक अधिक सुंदर, अधिक छान दिसायला लागता. एवढंच नव्हे तर ऊर्जा ग्रहण करण्याची तुमची क्षमता क्राऊन ओपन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढते. मोठ्या प्रमाणात वाढते. अनेक जणांचा विरोध असतो मला माफ करायचं म्हटलं की. काही नाही, सगळं स्वार्थासाठी सांगते. लोकांना माफ करायचं आहे, स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. दुसऱ्यांना ऊर्जा द्यायची आहे, दुसऱ्यांना सुद्धा आशीर्वाद रूपी ऊर्जा द्यायची आहे, स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. सगळं स्वार्थासाठी. सगळं 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 स्वार्थासाठीच. स्वार्थामधून परमार्थ साधायचा असेल तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुळा. मग दुःखाचा आणि वेदनेचा भार कसा बरं कमी होऊ शकतो? हा मोठा प्रश्न आहे. अचानक आयुष्यामध्ये दुःख, आणि स्पेशली सेशन यासाठी की अनेक या सेम फ्रिक्वेन्सी मॅच होत असते. तर नेमक्या झालेल्या सुरू असलेल्या बॅच मध्ये अनेक वेदना घेऊन आलेले सदस्य आहेत. दुःखाच्या दुःख, वेदना कधी आपल्या आयुष्यामधील आपले आप्तसुखी अचानक निघून जातात. आपण अनेक दिवस या आघात मोठाच असतो, प्रश्नच नाही. आघात मोठाच असतो, पण आघात पचवण्याची क्षमता ऊर्जा स्वतःमध्ये निर्माण करते. हे कसं होतं? कधी विरह येतो आयुष्यामध्ये, कधी अचानक आर्थिक नुकसान होतं, शरीराला काहीतरी मोठी हानी पोहोचते, अचानक मनाला एखादी भीती किंवा अधिक काहीतरी. अनेक ऊर्जा असतात. मग त्या ऊर्जा भीतीच्या, काही नकारात्मक विचारांच्या, आपल्याला लागलेल्या काही नकारात्मक एनर्जीज असतात, किंवा आपणच स्वतः काही निर्माण केलेल्या असतात, जे आपल्याला कळतच नाही. अनेक सगळ्या गोष्टी असतात. तर यामधून बाहेर निघण्यासाठी ज्या गोष्टीला आपल्याला अनेक दिवस लागतात, जर तुम्ही ऊर्जेसोबत जोडलेले आहात, तर हा दुःखाचा, हा वेदनेचा भार कमी कसा बरं होतो, हे आपल्याला बघायचं आहे. सांगू ना? विषय लक्षात आला? येस. बघा, आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण केली आहे या ब्रह्मांडाकडून. जशी ऊर्जा ग्रहण करतो तसा आभा हा स्ट्रॉंग व्हायला लागतो, स्ट्रॉंग व्हायला लागतो, स्ट्रॉंग व्हायला लागतो. बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा आपल्यावर हावी होणार नाहीत. एक. दुसरं असं, आभा स्ट्रॉंग असल्यामुळे काही व्हायरस वगैरे हे पण येणार नाही, कमी प्रमाणात येईल, जेणेकरून आजारपणावर ताबा मिळेल. पण तरीही जर आयुष्यामध्ये दुःख आणि वेदना आलीच, असं थोडी नाही की रेकी हिलर आहे किंवा साधू संत महात्मे आहे, त्यांच्या आयुष्यात दुःख आलं नाही. तर त्यामधून ते बाहेर कसे बरं पटकन निघतात? तर ध्यान करणाऱ्या व्यक्तीचे चक्र बॅलन्स असतात. जेव्हा चक्र बॅलन्स असतात, किंवा चक्र ब्रह्मांडासोबत जोडलो आणि आपण ध्यान करत असताना चक्र बॅलन्स व्हायला लागले, की स्थिरत्व स्वतःमध्ये निर्माण होतं. नव चैतन्य निर्माण व्हायला लागतं, नव्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित व्हायला लागतं. ते दुःख सोलर क्लीन होतो. त्या दुःखाच्या, त्या वेदनेच्या नकारात्मक ऊर्जा हळूहळू हळूहळू मात्र भौतिक जगामध्ये आपण करतो त्यापेक्षा मोठ्या वेगाने नष्ट व्हायला लागतात. हार्ट चक्र ओपन व्हायला लागतं. छान
सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा आपण घ्यायला लागतो. हार्ट चक्र ओपन व्हायला लागलं की प्रेम, दया, माया, आपुलकी, श्रद्धा ह्या पण गोष्टी यायला लागतात. पुढे काय? माझ्या विचारांवर, माझ्या वाणीवर माझं नियंत्रण यायला लागतं. माहितीये तुम्हाला, मोठ्या जेव्हा वेदना खूप जास्त वाटतात मानसिक, तेव्हा असते हार्ट चक्र खूप मोठं ओपन झालेलं असतं, ओव्हर ऍक्टिव्ह असतं. मग थोडस काहीतरी झालं ना, कोणी साधं काहीतरी म्हटलं की मनाला प्रचंड वेदना होतात. थोडस काहीतरी कुठेतरी दुःख झालं, वेदना झाल्या, तर आपण निघू शकत नाही. किंवा अनेक वेळा चक्र चक्र फार डिस्टर्ब झालेले असतात, झालेल्या त्या वेदनांमुळे, त्या दुःखामुळे. पण जेव्हा ध्यान करायला लागतो, तेव्हा शरीरामधील चक्र बॅलन्स व्हायला लागतात. जसे चक्र बॅलन्स व्हायला लागतात, तसा आता नवा मार्ग सुचायला लागतो. एवढंच नव्हे, तर त्या दुःखामधून, वेदनेमधून बाहेर निघण्याची क्षमता स्वतःच शरीराची आणि मनाची वाढायला लागते. आणि मग ती व्यक्ती स्वतःच्या दुःखामधून स्वतःला तत्काळ बाहेर काढते. मग ती शारीरिक असो किंवा मानसिक असो. शारीरिक वेदना, शारीरिक त्रास, त्रागा, दुःख जर असेल, वेदना जर असतील, तर शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. आणि तेथे लवकरात लवकर दुरुस्ती होऊन वेदना मुक्तीकडे प्रवास होतो. मानसिक आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तेच तेच विचार येतात, तेच तेच विचार येतात, तेच तेच विचार येतात त्या दुःखामध्ये, त्या वेदनेमध्ये. तर जेव्हा आपण ध्यान करायला लागतो, तेव्हा आपण पॉझिटिव्ह विचारांकडे वळतो. आतून तर ऊर्जा आहेच, आणि ही ऊर्जा तुम्हाला सकारात्मकतेकडे वळवल्यामुळे, या ऊर्जेसोबत तुम्ही जुडले, सकारात्मकतेकडे वळले. मी काय मी काय विचार करावा, मी काय विचार करू नये, मी किती विचार करावा एखाद्या गोष्टीचा, मी किती करू नये, यावर नियंत्रण येतं. ही ब्रह्मांडी ऊर्जा. मी कुठला विचार करत आहे, का मी नकारात्मक विचारांमध्ये जात आहे, मी किती मिनिटामध्ये माझ्या नकारात्मक विचारांवर ताबा घ्यावा. येणार, येणार नाही असं नाही. ते दुःख आहे, ती वेदना आहे, ज्या दुःखामधून निघायला 12 महिने, 2 वर्ष लागू शकतात ना, त्या दुःखाच्या मधून आपण एका महिन्यामध्ये सहज स्वतःला बाहेर काढू शकतो. कारण आयुष्याची सत्यता समजायला लागते. दुःख, काय म्हणूया, दुःखाला कुरवाळत राहायचं की आनंदाचं स्वागत करायचं? आयुष्याचा खरा अर्थ आहे की आनंदाचा स्वीकार करणे. मग ऊर्जेसोबत जुडल्यानंतरच हे शक्य होते. कारण माझा विचार, माझं वागणं, यावर माझं नियंत्रण येतं. कारण फक्त विचार करून काही गोष्टी चालत नसतात बरं काय. एखाद्या गोष्टीचा विचार केला आणि हो मला असं करायचंय, फक्त करायचंय म्हणून नाही, तर ऍक्शन, त्या विचारावर ऍक्शन घेण्याची, कृतीमध्ये तो विचार उतरवण्याची क्षमता त्या व्यक्तीची, त्या आभाची तयार होते, त्या चैतन्याची तयार होते. ते चैतन्य आतमध्ये निर्माण होते. कोणतं? तुम्ही जो विचार करायला, तुम्ही कुठला विचार करायला हवा, आणि त्या विचाराची अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा कुठली असावी आतमध्ये, याला म्हणतात चक्र बॅलन्स असणं. कुठल्या विचारामध्ये, कुठल्या दुःखामध्ये, कुठल्या एखाद्या गोष्टीमध्ये मी किती वाहवत जावं, आणि स्वतःवर केव्हा नियंत्रण आणावं, हा स्वतःवरच स्वतःचा ताबा मिळवण्याची क्षमता प्रत्येक ध्यानी व्यक्तीमध्ये असते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या आतील प्रेम, आपल्या आतील चैतन्य वाढवणारी ऊर्जा आहे. इतरांसाठी द्यायला शिकवणारी ऊर्जा आहे.
इतरांसाठी आशीर्वाद द्यायला शिकवणारी, इतरांना प्रेम द्यायला शिकवणारी, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा. म्हणून काय म्हटलं आहे की स्वतःच्या क्षमतांचा विकास करावा लागेल. तो आनंद तुमच्याच आतमध्ये आहे. ती वेदनामुक्ती तुमच्याच आतमध्ये आहे. प्रत्येकाला अधिकार आहे. आरोग्य संपन्न जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि त्या परमपिता परमेश्वराने, तुम्ही परमेश्वराला माना, तुम्ही अल्लाला माना, तुम्ही महात्मा बुद्धांना माना, तुम्ही येशूंना माना, आपल्या संतांनी महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे, तुझ्या आतमध्ये देव आहे. तुझ्याच आतमध्ये असलेल्या त्या ईश्वराशी ओळख करून घे. मग मला सांगा, माझ्याच आतमध्ये ते चैतन्य आहे, या ब्रह्मांडामध्ये ते चैतन्य आहे. मग तो परमपिता ज्याने कोणी मला इथं पाठवलेला आहे, तो मला दुःखामध्ये, वेदनेमध्ये, त्रासामध्ये बघू इच्छित असेल का? तुमचे आई वडील तुम्हाला वेदनेमध्ये, दुःखामध्ये बघू शकतात का? तुम्ही तुमच्या मुलांना दुःख वेदनेसह बघू शकता का? कधीच नाही. नाही ना. मग मग ज्या परमपिता परमेश्वराने, ज्या खऱ्या मायबापांनी जन्मजन्मांतरीसाठी आपल्याला इथे पाठवतो, परत बोलवतो, पाठवतो, बोलवतो, त्याचं जन्मजन्मांतरी साठी असलेलं आपल्या सोबतचं नातं, त्या परमेश्वराचं आपल्यावर केवढं प्रेम असेल. मी या जन्मातल्या मुलांना दुखावू शकत नाही, माझे आई वडील या जन्मातल्या मुलांना दुखावू शकत नाही, तर तो परमपिता परमेश्वर जर अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केला तर जन्मजन्मांतरीसाठी आपल्यावर प्रेम करत आहे. मग तो आपल्याला दुःखी वेदनांमध्ये बघू शकतो का? नाही. त्यांनी आपल्याला आपल्याला ती कुंजी आतमध्येच दिली आहे की तू फक्त स्वतःची ऊर्जा वापर. तुझ्या हे जे आयुष्य तुला मिळालेलं आहे ना, हे आनंदानेच भरलेलं आहे. फक्त तू त्या आनंदाचा शोध घे. तुझ्या आतमध्ये असलेल्या चैतन्यासोबत तुझी नाळ जोड. छान. तुझ्या वेदनेवर, तुझ्या दुःखावर फुंकर घालण्याची क्षमता तुझ्याच आतमध्ये आहे. तुझ्याच आतमध्ये आहे. स्वतःच्या दुःखाचा ना तर दूर करताच येईल, तू इतरांना सुद्धा सुखी समाधानी करू शकतोस. ही ऊर्जा तुझ्या आतमध्येच आहे. हे प्रत्येकाजवळ त्यांनी दिली आहे अगोदर. ती संजीवनी दिली आहे. फक्त ती संजीवनी गरजेनुसार तुम्हाला वापरता आली पाहिजे. म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडणे म्हणजे काय? तर माझ्या आतमध्ये असलेली ती ऊर्जा, ते चैतन्य, ती संजीवनी केव्हा कुठे कशी वापरावी हे टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडणे. रेकी हा शब्द जापानीज आहे. जापानीज आहे. रेकी म्हणजे काय? प्रकाशमय ऊर्जा. ज्या ब्रह्मांडामध्ये केवढी आहे, प्रचंड, अफाट, अनंत ऊर्जेमधून असलेली ती, अनंतामध्ये असलेली ती ऊर्जा मला ग्रहण करायची आहे. हे याला म्हणतात ब्रह्मांडीय ऊर्जा. मग म्हणजेच मग रेकी. केवढं सोपी आहे, केवढं छान आहे. नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. या आठवड्यामध्ये गुरुवारपासून, गुरुवार शुक्रवार पासून नवीन बॅच सुरू होईल. या जुडा. थोडस मेडिटेशनला लागा. पहिलं मेडिटेशन, अनेक जण सांगतात मॅम पहिलं मेडिटेशन, पहिल्या मेडिटेशन पासून स्वतःला बदल जाणवेल. मेडिटेशन म्हणजे काय? तर ध्यान, जे कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड वर प्रोग्राम करणारं सुद्धा आहे, आध्यात्मिक ऊर्जा घेणारं सुद्धा आहे, आणि जे वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्कृष्ट प्रकारे तुमच्यासाठी अनेक बनवलेले आहेत त्या ब्रह्मांडाच्या कृपेने. तर या ब्रह्मांडाच्या कृपेने असलेली ही ऊर्जा तुम्हाला मला ग्रहण करायची आहे. आणि आपल्याला फक्त काय आहे तर ऊर्जेसोबत पुन्हा एकदा ओळख करून घ्यायची आहे. श्री हनुमंतांना त्यांच्या ऊर्जेचा विसर पडला होता. सेम
आपण तर माणसं आहे ना. ते तर भक्त, देव, श्रीराम भक्त, देव, आणि केवढी ती प्रचंड ऊर्जा त्यांच्यामध्ये. त्यांनाही त्यांच्या ऊर्जेचा, आपल्यामध्ये तर तेवढ्या क्षमताच नाहीये, है ना. हा. तर हनुमानजींना जेव्हा आठवण करून दिली, तेव्हा त्यांना त्यांच्या ऊर्जेचा शोध लागला. समजूया की हीच ती वेळ आहे. हनुमानजींसारखं आपल्याही आयुष्यामध्ये आपल्या आतल्या ऊर्जेची ओळख पुन्हा करून घ्यायची आहे, आणि पुन्हा ते चैतन्यासोबत जोडून स्वतःच्या आयुष्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. मग ही ऊर्जा मला फक्त वेदनामुक्तीसाठीच काय, तर नाही. मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक पावलासाठी, प्रगती करण्यासाठी मला माझी ही ऊर्जा वापरायची आहे. आणि ही कशी वापरावी हे टेक्निक शिकायचं आहे. नक्कीच मी मोठ्या प्रेमाने विचारेन. कोणाला काही प्रश्न असेल तर हँड राईज करा, विचारू शकता. काही प्रश्न आहे कोणाला? तर इलेक्ट्रिक हँड राईज करा. कारण मग एका वेळेस काय होते, सगळेच सगळे माईक सुरू करतात. मी आता तुम्हाला अनम्यूट करण्याची संधी दिली आहे. एका वेळेस सगळ्यांनी करू नका. काही प्रश्न असेल तर तुम्हाला वेळ आहे. नाही तर मग आपण अनुभव विचारूया. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलेल्या सदस्यांना फक्त आनंदी आनंद असतो, आनंदी आनंद सर्वीकडे. असं असतो. काही प्रश्न आहे कोणाला, मोठ्या प्रेमाने असेल तर विचारू शकता. आम्ही प्रयत्न करूया उत्तर देण्याचं. नाही? अरे वा. एक तर प्रश्न नाही आहे. प्रश्न नाहीये याचा अर्थ असा असू शकतो की सेशन खूप छान झालाय, मी छान समजून सांगितलं आहे, थँक्यू म्हणूया ब्रह्मांडाला. किंवा असंही असू शकते की मॅडम काहीच समजलं नाही. काय आहे तुम्ही सांगा. आहे ना, काय आहे तुम्ही सांगा. चला. तर माईक बंदच होते का? हा. आता सांगा. माईक लो केले मी. प्रश्न आहे का? बोला. बोला, बोला. करा. माईक सुरू करा. हात वर केला त्यांनी. हा. मॅडम, हे सेशन चालू असताना किंवा मेडिटेशन करताना बऱ्याच वेळा माइंड ऑटोमॅटिकली कुठेतरी भटकून जात असं, ऑफ द ट्रॅक. नाही. हो. त्याला परत ट्रॅकवर, म्हणजे ऑफ द ट्रॅक होऊ नये त्यासाठी एनी रेमेडीज काय करू शकतो आपण त्यासाठी? येस. सर आपण रेकीला जुडलो आहो. येस. बघा, असं होणारच. आपल्या आतमध्ये प्रचंड विचार आहेत, प्रचंड विचार आहेत. पण ध्यान करायला लागलो आहे, डोक्यावर हात ठेवलेले आहे, आणि मध्ये मेडिटेशन सुरू आहे, आणि इकडे व्हिडिओ सुरू आहे. गेलो आपण कुठंतरी, आहे ना. आणि मग आपले हात इथे आहे, आणि लक्षात आलं की अरे, मॅम तर या चक्रावरून, सहस्त्रावरून आज्ञावर आल्या, विशुद्धवर आल्या, आणि आता लक्षात आलं की अरे, आपण कुठं होतो. असं होते ना सर. येस. तर होऊ देत, जे होते ते होऊ दे. जसं होते तसं होऊ दे. आपले विचार आपल्याला वाहवत नेणारच, नेणारच. ते विचारांचं काम आहे, ते त्या ऊर्जांचं काम आहे. जेवढा आतमध्ये कचरा साठलेला आहे आपण जाणारच. पण जेव्हा लक्षात आलं की मी भरकटत चाललो आहे, पुन्हा वापिस लक्षात आलं रे आलं की राग नाही करायचा, त्रागा नाही करायचा. पुन्हा आपण जिथे आहे तिथून मेडिटेशन सुरू करायचं. ओके. हळूहळू हळूहळू तो निचरा होत राहील, होत राहील, होत राहील, आणि मग आपण आपल्या जागेवर राहू. ओके. असं नाही आहे की विचार येणारच नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला विचार येत असतात. दररोज आपण 70,000 ते 80,000 विचार करत असतो. काय. तर ह्या विचारांना नियंत्रण म्हणजे काय, तर विचारांची संख्या कमी करायची म्हणजे मेडिटेशन करणे. बंद नाही होत विचार कधीच, कमी येतात. थँक्यू मॅडम. थँक्यू. अधिक कोणी? काही प्रश्न असेल तर विचारा, नाहीतर मग आपण अनुभव विचारूया.
मग अनुभव कोणाला सांगायचा ते पण सांगा. चला, प्रश्न नाहीये कोणाचे, अनुभव आहे का कोणाला सांगायचा? तर पटकन हात वर करा आणि माईक सुरू करा. बघूया बरं आज पहिला माईक कोणाचा सुरू होतो तर. पहिली डिग्री, दुसरी डिग्री, तिसरी डिग्री, मास्टर, ग्रँडमास्टर, एंजल, अधिक कोण? टॅरो. करा, ज्याचा माईक सुरू झाला त्या. आत्मनमस्ते. आवाज येत नाही तुमचा. ओ, माझा आवाज बंद झाला होता का? बोला बोला सर. हा. Yes. आत्मनमस्ते, मी डॉक्टर माने. 1 जानेवारी पासून रेकीला जुडलो, ग्रँडमास्टर झालो, टॅरो रीडर झालो. खूप छान अनुभव आहे. खूप छान जीवनात आमूलाग्र बदल होत जातात. आर्थिक स्थितीवर, मानसिक स्थितीवर, आपल्या बिझनेसवर. मी खरं तर माझ्या व्यवसायात त्या रेकीचा उपयोग व्हावा म्हणून मी मॅडमना सांगितलं की मला रेकी कर. मॅडमने विचारलं होतं मला का तुम्हाला रेकी करायची. मॅडमनी मॅडमला मी सांगितलं की मला रेकीचा उपयोग माझ्या पेशंट मध्ये करायचा आणि माझे पेशंट जे पूर्वी 8 दिवस लागायचे बरे व्हायला, ते रेकीचा उपयोग हिलिंग दिल्यावर 3 दिवसातच बरे होतात आणि कमीत कमी औषधं द्यावी लागतात. त्यामुळे हे एक प्रभावी सायंटिफिक आहे सगळं आणि प्रभावी असं हे ज्ञान आहे. हे सर्वांनी घेतलं पाहिजे, सर्वांच्या घरोघरी पोचलं पाहिजे, घरोघरी ग्रँड मास्टर झाले पाहिजे आणि सगळी मॅडमचा तर एक चांगला उद्देश आहे की घरोघरी हे आपण पोचवूया आणि घरोघरी आनंदी राहिले पाहिजे. सगळेजण सुखी आनंदी राहिले पाहिजे, समृद्ध झाले पाहिजे, समृद्ध भारत तयार झाला पाहिजे. जर हे ज्ञान घरोघरी पोचलं तर खरोखरच समृद्ध होईल, आपण समृद्ध होऊ, आपले कुटुंब समृद्ध होईल, आपलं समाज समृद्ध होईल आणि निरोगी समाज जर निर्माण करायचा असला तर खरोखरच रेखीचं ज्ञान केलं पाहिजे. रेखीचं हे ध्यान खूप प्रभावी आहे आणि ह्या ध्यानामुळं आपल्या जेनेटिक लेवल पर्यंत बदल होतो. हे सायन्सने प्रूव्ह केले की तुमच्या जीन्स मध्ये सुद्धा बदल घडवण्याची क्षमता त्या ज्ञानामध्ये आहे. रेकीच्या ज्या हिलिंग पॉवर्स आहेत त्याच्यामध्ये आहे. ध्यानामध्ये ही पॉवर आहे. ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बंद बसलं म्हणजे ध्यान नाही, तर ते आपल्या शरीरात आमूलाग्र बदल करत असते. अंतर्बाह्य आपण बदलून जातो. ते आपल्या चेहऱ्यावरचं तेज बदलतं, आपल्या मनाची अवस्था बदलते. आपण जर दुःखी कष्टी असू तर ते एकदम आनंदी समाधानी होतो. मेहनत नेहमी म्हणत असत आनंदी आनंद सगळीकडे. खरोखरच आम्ही ध्यान केल्यावर सगळीकडे आनंदी आनंदच आपल्याला दिसतो, दुःखाचा विसर होतो. असं छान गुरूंच्या मार्फत आपल्याला हे ज्ञान घेण्याची संधी आहे. कोणीही सोडू नये. नवीन लोकांनी ग्रँड मास्टर पर्यंत पोहोचावं अशी माझी कळकळीची विनंती. नमस्ते. नमस्ते सर. ते तुमचा एक जो पेशंट होता त्याबद्दल जरा सांगा ना. हा तो मतिमंद आणि बाळ. हा. हो, एक मतिमंद बाळ आहे आमच्या एक स्टाफ मध्ये. क्लिनिंग साठी एक लेडीज आहे, त्यांचा मुलगा 4 वर्षाचा आहे आणि त्यांना नवीनच आमच्याकडे अपॉइंट केलं होतं आणि त्या घेऊन यायच्या मुलाला आणि बाहेर वेटिंग मध्ये बसवायचं. तर तो असा शांत बसलेला असायचा, चालायचा नाही, काय नाही काय नाही. त्याला उचलून आणून त्या ठेवायच्या. मी आपलं जाता येता बघायचं, हा शांत बसला, ह्याला चालता येत नाही का काय असं. आणि त्याच्या डोक्यावर मी हात ठेवायचो. माझं ध्यान रोज मी 5 मेडिटेशन करतो. त्यामुळे ऊर्जा एवढी हातातून प्रचंड जात असते असे जाणवते आपल्याला. पण माझ्या काही मनात हे नव्हतं की बाबा ह्याला काय असेल ह्याची समस्या निघून जावी असं आपल्या मनात न वाटायचं. आणि हा शांत का बसलाय, बोलत नाही. तर त्याला रोज आपल्या डोक्यावर हात ठेवायचा आणि जायचं. तर त्यालाही छान वाटायचं. मी दिसलं की तो मला असा करायचा आणि मग मी त्या डोक्यावर दररोज असं 1 महिनाभर मी ते डोक्यावर हात ठेवत होतो. आणि मला नंतर सांगितलं त्याच्या आईने की अहो हा चालत नव्हता, तुम्ही रोज डोक्यावर हात ठेवता ना, आता तो चालायला लागला. आणि एवढा आनंद झाला बघा, म्हटलं ब्रह्मांडीय ऊर्जेचा असा फायदा झाला, त्यांनाही फायदा झाला
आणि मला समाधान मिळालं की अरे एखाद्याच्या जीवनात आपण बदल घडवून आणला रेकीच्या माध्यमातून. तसं आपण अनेक प्रकारे आर्थिक लेवलवर, सामाजिक लेवलवर आणि आपल्या आरोग्याच्या लेवलवर, सगळ्या लेवलवर आपण स्वतःमध्ये स्वतः बदल करू शकतो, एवढी ताकद त्या रेकीच्या ज्ञानात आणि मेडिटेशनच्या पॉवर मध्ये आहे. खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही हे ज्ञान आम्हाला दिलं. खूप खूप धन्यवाद. सर, हा बाळ किती वर्षाचा होता? चालत नव्हता अ, तेव्हा? 4 वर्षाचा. अच्छा. म्हणजे हम्म. शक्यतो 9व्या महिन्यामध्ये 4.5 किंवा वर्षाचा 12 झाला आता तो महिन्यामध्ये. हा. चालायला लागला. 4 वर्षापर्यंत तो अजिबात चालत नव्हता. आता ते 6 महिने झाले आमच्याकडे येतात ते. तर ते आता तो चालायला लागलाय. आता थँक्यू त्याला म्हणूया बोलण्यासाठी युनिव्हर्सला. विशुद्धी चक्रावर मी आता क्लिनिंग आणि एनर्जाइज करत असते. बघूया आता बोलण्याविषयी किती प्रगती होती ती. तो एक नक्कीच मी होईल प्रयोग सर. म्हणून आता करत आहे त्याच्यावर. होईल 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 रेकीच्या होईल. माध्यमातून. थँक्यू मॅडम, हे खूप चांगलं ज्ञान आम्हाला दिलं तुम्ही. येस, नक्कीच बोलायला सुद्धा लागेल. वेट. काही ह्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात त्याला वेळ लागत असतो. एकदम एका दिवशी हिलिंग दिली आणि सगळ्या गोष्टी झाल्या असं नसते. कधी कधी काही गोष्टीला पटकन रिझल्ट येतो, काही गोष्टी हळूहळू होतात, एवढं लक्षात घ्यायचं. हं? हं. सविता बाणावलकर, नंतर संगीताताई खरात. दिसतायत का? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी गेल्या वर्षी, मी सविता बाणावकर, मी गेल्या वर्षी रेकीला जॉईन झाली. त्याआधी मी 2013 पासून मेडिटेशन करायचे. परंतु मंजुश्री हिलिंग मध्ये मी तुमच्या सोबत जॉईन झाल्यापासून मॅडम मला सगळ्या चक्रांचं खूप छान प्रकारे हिलिंग झालं. आणि रेकीमध्ये मी माझ्या तब्येतीसाठी आले होते, कारण मला तब्येतीचं गर्भपिशवीचं ऑपरेशन सांगितलेलं आणि ते मला करायचं नव्हतं. आणि नेमकं त्याच वेळी माझ्या युट्यूबला तुमचा व्हिडिओ आला. आणि त्याच्या आधी माझ्या म्हणजे मला साईबाबा माझ्या स्वप्नात बऱ्याचशा माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. पूर्वीपासून 2003 पासून माझ्या स्वप्नात यायचे साईबाबा. मी काय त्यांची भक्ती वगैरे करायची नाही. माझ्या गुरु परमपूज्य कलावती आई बेळगावच्या, त्या माझ्या लहानपणीपासूनच्या गुरु आहेत. 18व्या वर्षी मी त्यांचं हे घेतलंय, गुरु घेतलाय. हं. तर मी त्यांचंच करायचे, बाकी मी कुठल्याही देवाला वगैरे मानायचे नाही. आणि माझं एक एक हे होतं की मी त्यांचीच म्हणजे स्पेशल भक्त आहे म्हणून. तर त्या मला पूर्वी खूप स्वप्नात यायच्या, पण साईबाबा अचानक माझ्या स्वप्नात यायला लागले. आणि ज्यावेळी तुमचा व्हिडिओ यायचा होता ना, त्यावेळी मला त्यांनी असं सांगितलं की विदर्भातून तुला गुरु मिळणार आहे म्हणून. म्हणजे असं मला मेसेज आला त्यांचा. तर मला काही कळेना, म्हणजे त्याच्या आधी मी खूप तब्येतीसाठी म्हणजे टेन्शन मध्ये होते, खूप रडायचे. आणि कोणाला सांगू मग हे सगळं, मग ते मी असं देवाला सांगायचे की मला कशासाठी म्हणून जिवंत ठेवलंय, जर एवढंच जर सगळं मला चांगलं आहे, परिस्थिती चांगली आहे, सगळं चांगलं दिलंय, आणि मला जर याचा उपभोग नाही घेता आला तर मग शरीर चांगलं नसेल तर काय फायदा नाही ना. आणि अगदी त्या आठवड्यातच तुमचा व्हिडिओ माझ्या समोर आला. आणि आमच्या इथे थोडं रेकीबद्दल तुम्हाला मी बोलले. आमच्या इकडे ते कोकणामध्ये थोडस वेगळा अर्थाने त्याचं अर्थ घेतात. त्यामुळे माझं असं चलबिचल चाललेलं की मी काय तरी, पण मी म्हटलं तुमचं तुमचं फेस बघितलं आणि मला वाटलं की ऐकावं तरी मॅडम काय, कुठल्या मॅडम आहेत त्या. आणि मी त्याच्या आधी मला हेही म्हणजे मी एवढी हे होते ना की मला विदर्भ कुठली साईड ती माहित नव्हती. शेगाव वगैरे मला माहित होतं, गजानन महाराजांचं माहित होतं, पण ती साईड मला माहित नव्हती. तर त्याच्यानंतर की नाही तुमचा व्हिडिओ ऐकल्यानंतर मग मी जॉईन झाले तुम्हाला. फर्स्ट डिग्री माझी अशी म्हणजे कलावती यांच्या मंदिरात म्हणजे सेवा होती 8 दिवस, त्याच्यामुळे फर्स्ट डिग्री मला म्हणजे तुमचं म्हणजे लाईव्ह हे करता आलं नाही तेवढं. पण मी ऐकायचे थोडस, जेवढं मिळेल तेवढं 15 मिनिटं. तर तेव्हापासून ना माझं तब्येतीचं खूप म्हणजे सगळे रिपोर्ट माझे नॉर्मल होते तसे बघितले तर. पण हिमोग्लोबिनचा मला खूप वर्ष प्रॉब्लेम होता, म्हणजे 17-18 वर्षाची असल्यापासून ना सतत माझं हिमोग्लोबिन खूप डाऊन व्हायचं. म्हणजे 10 झालं ना तर मला असं खूप आनंद व्हायचा, हा हा 10 झालं मग मी एकदम खुश असायची. 7-8 वगैरे असं असायचं. आणि प्रचंड विकनेस वगैरे हा पूर्वी होता. त्याच्यानंतर मला गर्भपिशवीचं ऑपरेशन सांगितलं, गर्भपिशवीला गाठ होती आणि ऑपरेशन करायला सांगितलं. पण माझं मन मानत नव्हतं ऑपरेशन करायला. आणि नेमकं त्याच वेळी मी रेकीशी जॉईन झाले. आणि मी असं म्हणजे मी काही फॉर्मेशन वगैरे दिला नाही, पण तुम्ही जे जे चक्रांचं हिलिंग वगैरे मेडिटेशन जे दिलात, ते 21 मेडिटेशन वगैरे काय ते ते सगळं केलं मी शक्तिपाताच्या आधी. पण शक्तिपातानंतर की नाही माझं हळूहळू सगळं ते क्लीन व्हायला लागलं.
हे मला समजायला लागलं, हलकंपणा आला, माझा खाणं सुरू झालं, मी अजिबात जेवायची नाही, मला जेवणच जायचं नाही, प्रचंड पोट असं टम्म फुगायचं आणि गॅसेस व्हायचे आणि एकदम विकनेस आलेला. म्हणजे मला असं 4 पावलं चालले ना तर मला असं धाप लागायची, म्हणजे बोलू शकत नव्हते, श्वास घेऊ शकत नव्हते, इतकी माझी कंडिशन खूप खालावलेली होती. आणि हे फक्त मी कोणाला सांगू शकत नव्हते, कारण तर मी मुद्दाम माझ्या हट्टाने ऑपरेशन नाही म्हटलं, त्याच्यामुळे मी कोणाला सांगू शकत नव्हते. मला असं होतं, त्याच्यातून मी मेडिटेशन जेव्हापासून सुरू झालं ना तेव्हापासून हळूहळू हळूहळू माझं हे सगळं पूर्ण बरं झालं. 3rd डिग्री पर्यंत ना माझं एकदम क्लीन झालं. आणि मी परत सोनोग्राफी करायला सांगितली मला, ते सोनोग्राफी केली तर गाठ वगैरे सगळं विरून गेलेलं होतं पूर्ण. गाठ पूर्ण विरून गेली, मग सांगितलं काही गरज नाही ऑपरेशनची, व्यवस्थित आहे तुमचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही मग आता 1 वर्ष 1.5 वर्षांनी परत तुम्ही सोनोग्राफी करा म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मला काहीच त्रास झाला नाही का, म्हणजे खूप एकदम मी व्यवस्थित झाले. प्रवास वगैरे मला अगदी 15-20 मिनिटावर जरी कारमधून गेले ना तरी मला असं उठता येत नव्हतं सीटवरून. म्हणजे एवढं मला प्रचंड, आमची क्रेटा आहे तो, तेवढे मोठ्या गाडीतून सुद्धा मला उठताना प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे मला असं 10 मिनिटं असं ताठ राहावं लागायचं आणि मग पाय खाली ठेवून असं उठावं लागायचं. इतकं म्हणजे कंडिशन बेकार होती. म्हणजे प्रवास वगैरे करायचं म्हणजे एवढं डेअरिंगच नव्हतं. आणि मी शेगावला आले शेगावला आले एकदम टणटणीत, मस्त डोंगर वगैरे चढलो 2-2, आणि मला आश्चर्य वाटलं इतकं मी सगळं, म्हणजे खूप छान एनर्जी. आणि एक सांगायचं म्हणजे ते 2nd डिग्रीला असताना ना मला आमचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, मी सांगितलेलं तुम्हाला अनुभव. तर खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, आणि त्यावेळी ह्याचं आपलं पिलरचं हे नव्हतं. म्हणजे तुम्ही आम्हाला ऍप मध्ये दिलेला ते मी बघितलेलं, पण आम्हाला शिकवलं नव्हतं त्यावेळी तुम्ही कसं करायचं. पण ते मी ऐकलेलं ना ऍप मध्ये, मग ते मी असं पूजा वगैरे केली. आणि माझ्या मनात आलं की असं पिलरचं आपण हे गाडीला देऊया. कधी मी असं कधीच करत नाही, म्हणजे देवाला फक्त नमस्कार करून आम्ही बाहेर जातो, म्हणजे मी तरी करतेच बाहेर पडताना. अगदी इथे बाजारात जायचं असेल तर मी नमस्कार करून जाते, ही सवय आहे म्हणजे लहानपणी. तर त्यावेळी ना मला देवपूजा केली मी, आणि मला असं म्हणजे आतून वाटलं की आपण पिलरचं हे करूया. मी तर आदल्या दिवशीच ऐकलेलं ते, मग मी ते पिलर वगैरे दिले. आणि त्याच्या आधी मी ना योगासन करताना एक मला असं अफर्मेशन आलेलं, डॉक्टर मिका उसेंचं एक प्रेयर आलेली अशी. आणि ते मी कधीच त्यांचं असं म्हणजे व्हिडिओ वगैरे कधीच माझ्या समोर आला नाही, त्याच्यानंतरही आजपर्यंत आला नाही. त्यावेळी आला आणि मला वाटलं परत परत हा येतोय ना, मग हे ऐकूया, म्हणून मी ते हे केलं. आणि ती प्रेयर होती म्हणजे असं हे होतं, आता होपोनोपोनो कसं असतं तशी प्रेयर होती, म्हणजे त्यांचा आभार मानण्यासाठी. तर मी सगळे ते व्यायाम करेपर्यंत ते अर्धा तास मी ती ऐकली. आणि त्याच्यानंतर ही पूजा वगैरे झाली, पिलर दिले, आणि आम्ही एक ना 10-12 किलोमीटरवर गेलो. आणि अचानक माझ्या मिस्टरांना खड्डा दिसला नाही. आणि खड्डा दिसला नाही, आणि अचानक त्यांनी ब्रेक मारला ना, ती गाडी म्हणजे हे कंट्रोलच होईना. गाडी एवढी सुसाट वाकडी तिकडी कुठल्या कुठेच जायला लागली गाडी. आणि नंतर ना पूर्ण पलीकडच्या रोडवर गेली गाडी. आणि आता वाटलं की कलंटी खाऊन आपण आम्ही आता आमचं काय म्हणजे वाचण्याचं म्हणजे हेच वाटत नव्हतं. आणि मी पाठीमागे बसलेली, माझा मुलगा पुढे आणि ड्रायव्हिंग मिस्टर करत होते. आणि गाडीने असं हे केलं ना, आणि एकदम अचानक ना गाडी एका जागी थांबली, म्हणजे अशी थांबवतात तशी इझी एकदम. एवढी फास्ट गाडी होती ना, बरोबर अचानक एक जागच्या जागी थांबली. एक पिलरचं मला खूप चांगला अनुभव. त्यावेळी मी अजून शिकले पण नव्हते, पण नुसतं ऐकून मी हे पिलर दिलेले गाडीला. खूप मोठा अनुभव आहे. बाकी असे भरपूर अनुभव आहेत. मनी बद्दल अतिशय चांगले अनुभव आहेत. ज्यावेळी मला मनी मेडिटेशन घेतलात, माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे पहिल्या त्याला होते तेव्हा मला चोरून चोरून सगळं करायचं होतं त्यावेळी त्यामुळे मला मनीचा प्रॉब्लेम यायचा, की सांगून नव्हतं केलेलं ना मिस्टरांना मी. मग ते हम्म, मला हम्म. मनी आता मी करते. पण बरोबर मनी मेडिटेशन झालं ना की माझ्या दुसऱ्या दिवशी ह्याला मनी अकाउंटला यायचीच यायची खूप. आणि तब्येतीच्या बाबतीत प्रचंड. आणि आता असं झालंय की जे बोलावं ना मनात जरी आलं तरी ते होतं. इतकी पॉवर वाढलेली आहे. मनात जरी आलं ना तरी ती इच्छा पूर्ण होते, म्हणजे काहीच करावं लागत नाही. इतकं फक्त एक सकाळी तुमच्यावर मेडिटेशन करते, एक संध्याकाळी किंवा दुपारी करते, 2 मेडिटेशन करते. पण खूप छान. खूप छान, खूप आनंदी आनंद थँक्यू. सर्वीकडे. दुःखाचा भार कमी आनंदी होतो आनंदी. का ऊर्जेने? खूप खूप
कारण सविताताईंनी सांगितलं होतं शेगावला मॅडम जगावंच नाही वाटायचं एवढं ते काय चालू होतं आतमध्ये. हो हो, खरंच खरंच खूप डिप्रेशन मध्ये गेले होते मी. त्या दुःखामधून त्या वेदनेमधून बाहेर काढते ना बरं ऊर्जा. नक्की नक्कीच. नक्कीच ब्रह्मांडी ऊर्जा सर्वांना भरभरून प्रेम करते, प्रेममय देते आहे ना. खूप धन्यवाद सविताताई, खूप खूप धन्यवाद. थँक्यू संगीताताई. खरात बऱ्याच दिवसानंतर भेट झाली ना आपली. आता माईक सुरू करा. 15 दिवस झाले. हा दिवाळीची गडबड होती. दिवाळीची गडबड होती. बोला आत्मा नमस्ते. हा मुलं आले. आत्मा नमस्ते ताई, आत्मा नमस्ते. बोला. जेव्हापासून ताई मी जॉईन झाले रेकीला तेव्हापासून माझ्या आयुष्यात सगळे सकारात्मकच बदल घडलेले आहेत. हं. माझी बीपीची गोळी बंद झाली. माझ्या भावाला मी तुम्हाला मग म्हटले होते ना आजारी आहे त्याला रेकी द्या सगळेजण. हं. तर त्याला जवळजवळ 25 वर्षापासून झोपेच्या आणि निद्रानाशाच्या गोळ्या होत्या. बर. ताई 1-2 वेळेसच मी त्याला रेकी दिली तर त्याच्या झोपीची गोळी बंदच झाली. 25 थँक्यू म्हणा वर्षापासून चालू युनिव्हर्स. होती त्याला ताई गोळी ती. थँक्यू म्हणा, थँक्यू म्हणा, धन्यवाद थँक्यू धन्यवाद. म्हणा. थँक्यू. आणि ब्रह्मांडाचे माझे पण तब्येतीत खूप फरक झाला आहे. हं. खूप आवाज सुंदर. येतो? हो, तुमचा आवाज येतोय. येतो का? अच्छा. हा. हं. आणि बाकी पण बरं म्हणजे जे सगळं सकारात्मकच बदल घडत आहेत. हं. खूप आनंदी. तुमचे धन्यवाद, रेकीचे धन्यवाद. आणि आता एकच आहे फक्त ग्रँडमास्टरला म्हणजे माझी जॉईन होता आलं पाहिजे एवढीच इच्छा आहे. ते काय माहिती आता काय होतं. मी सांगेल 1-2 काय दिवसात तुम्हाला. तुम्ही इच्छा व्यक्त केली म्हणजे झालं. ओके. धन्यवाद ताई. हं. आहे ना. आता तर सांगितलं आत्मा सविताताईंनी. नमस्ते. काय सांगितलं सविताताईंनी? हो. फक्त विचार करा आणि काम असंच आहे. होणार. हो. धन्यवाद. पण नक्कीच. माझ्या भावाच्या हो. बाबतीत खूप म्हणजे जाणवायला लागलं आणि दुसरं एक आहे. भावाचा मुलगा त्यांना माझे रेकी जॉईन केल्यापासून तो खेळायला गेला की मी हं. त्याला रेकी देते तर प्रत्येक वेळेस गोल्ड मेडलच घेऊन येतो ताई. काल पण घेऊन आला तो एक. 5वं मेडल मिळालं त्याला या 3 महिन्यात. आत्मा थँक्यू. नमस्ते. येस, तुम्ही ज्यांना ऊर्जा पुरवणार, ती ऊर्जावान असणार, ती सुरक्षित असणार, ते योग्य प्रकारे ऍक्शन घेऊन कामाला लागणार. असं होतं. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू म्हणायचं. धन्यवाद ब्रह्मांड आणि तुमचे पण धन्यवाद. तुम्ही पण खूप छान समजावून सांगता. मेडिटेशन नाही घेतलं ताई तर त्या दिवशी करमत नाही दिवसभर. हो ना. 3 दिवस काय गावाला गेली सगळ्यांचे मला किती वेळा सांगूनही विचारूच नका. हो ना. मेसेज वर मेसेज. खूप बघा खूप मी खूप पहिले धन्यवाद. सकाळी खूप मेडिटेशन मध्ये धन्यवाद. सांगितलं की 2 दिवस मेडिटेशन नसेल, 3 दिवस मेडिटेशन हा. नसेल. स्पेशल मीटिंग घेतली 1 तासाची, त्यामध्ये सांगितलं, पण तरीही मोजून 50-60 मेसेज असतीलच. म्हटलं काय करावं. नाही ना मग करमत नाही आणि दिवस पण असा मोठा जातो मग मेडिटेशन नाही झालं की. नक्कीच रोज मेडिटेशन करायचं. म्हणूनच संडेला पण सुट्टी देत होती, पण बंद केली आहे. संडेला पण मेडिटेशन असतेच आपलं. खूप हो. सुंदर. थँक्यू म्हणायचं युनिव्हर्सला बस. थँक्यू हा संधी थँक्स. उपलब्ध करून हो. दिली त्याकरिता. अच्छा, आधी कोणाला शेअरिंग करायचं? हात वर करा. पहिली डिग्री, दुसरी डिग्री, एंजल. एखादा एंजलचा अनुभव सांगा. बोला पटापट. हा बोला प्रियंका. नंतर हेमलता. मॅडम हेमलता आपल्या ह्या होत्या आणखी हर्षा. बोला. मॅडम आम्ही जो एंजलचा क्लास केला होता तर मी 6व्या डिग्रीची ग्रँड मास्टर आहे मी. तर हं. तेव्हापासून माझं चालू होतं, आता करू तेव्हा करू. एक दिवस मॅडमला एक दिवस सहज फोन लावला अचानक दुसऱ्या एंजलच्या कार्ड बद्दल. तर त्या एंजलचा अनुभव एवढा छान आला आम्हाला. माझ्या हरवलेल्या वस्तू ट्राउझर ते बरोबर सापडवून दिल्या. त्याच्या व्यतिरिक्त एंजलचे कार्ड जसे शिकली मॅडमकडे मी तर ताबडतोब म्हणजे क्लायंट पण त्या एंजलच्या कार्डचे चालू झाले. त्याच्या व्यतिरिक्त रेकीची उत्सुकताही त्या एंजलमुळे भरपूर पुढे निघून चालली. एवढं सांगू शकते मी. एंजलचंही खूप छान आहे. एंजल मध्ये जे 9 क्लास करत होते
छान. आता डावजरनी त्या मॅडमना माहिती मी तर बोलू शकते, मेसेज त्यांना सुद्धा प्रियंकाचा, माहिती होते. मॅडम मी दुसऱ्याच्या घरी जाऊन डावजरनं त्यांची वस्तू शोधून देऊ का? म्हटलं मॅडम पेक्षा जास्त प्रगती करायला लागले हे आता. नो मॅडम. एक अनुभव होता, कारण मी त्या दिवशी शिकत होती ना, त्या माझ्याकडे आल्या होत्या. मग त्यांना अनुभव होता ना की, आणि त्या दिवशीचा विषय असा होता की सकाळी सकाळी येऊन गेल्या, ज्यांची पोत हरवलेली ते 2 का 3 तोड्याची ते घरात सापडली होती की नाही, हम्म, तो विषय त्यांनी ऐकला होता. तर मग त्या बोलले की तू पण माझ्या हम्म. घरी चालून बघ, थोडा रिझल्ट नवीन आहे अजून कमी आहे, पण तो रिझल्ट पण त्यांना सांगितलं की त्यांना मिळणार, त्यांचे 5,000 रुपये परत येतील म्हणजे येतील. हा एवढा परफेक्ट अनुभव आहे. ओके. थँक्यू आल्यानंतर मी युनिव्हर्स, परत थँक्यू. सांगणार, आल्यानंतर मी अनुभव सांगणारच परत 5,000चा हा. नक्की नक्की नक्की. खूप छान, खूप छान. अधिक अधिक कोणाचं नाव? हर्षा, हर्षा, हर्षा आहे हर्षा. आत्मा नमस्ते मॅडम. हो हा. हो. आत्मा नमस्ते. एंजलचा कोर्स केला मी, पण खूप छान अनुभव आला की, म्हणजे एक वेळा सायकल जरा खराब होती, तरी म्हणजे यांना मी दिलेलं सुरक्षेसाठी एंजल, तर हम्म. दवाखान्यात गेलेले सायकल घेऊन, बरोबर आले ते म्हणजे, आणि घरी आल्यावर मग सायकलचं हे ब्रेक वगैरे तुटलेला होता. चांगला अनुभव होता मॅडम, की सुरक्षित गेले आणि सुरक्षित आले असं. तर ते खूप छान. काम. हम्म. हो हो. काय बदल वाटतो स्वतःमध्ये हर्षा रेखीला आल्यापासून? भरपूर मॅडम, भरपूर. सर्व निगेटिव्हिटी निघून गेली आणि आनंदी आनंद आहे. आणि आता ग्रँड मास्टरचं ऐकल्यावर तर रात्री 3 वाजताही जाग आली तरी मेडिटेशन 5-6 होऊन जातात सकाळपर्यंत. आणि एकदम फ्रेश झोपत वाटतं. झोपत जा, तुमचेही खूप झोपत जा. धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. हम्म. हेमलता बोलणार, हेमलता. नंतर कल्पना केसकर. आत्मा. आत्मा नमस्ते. थँक्यू हर्षा, थँक्यू. हेमलता, बघूया बरं हेमलताचा माईक होतो का ओपन? झाला 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 झाला. आत्मा नमस्ते. असं नमस्ते. बोला हेमलता. खूप छान वाटते मॅडम, रेकी आले तेव्हापासून मेडिटेशन केलं की खूप शांत वाटते अगदी. आणि रेकी खरंच सर्वांनीच करावं. थँक्यू. आमच्या हेमलताकडून 3 वाक्य म्हणजेही खूप झाले. काय असते ना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये, ज्याला जो म्हणतो ना मॅडम मी बोलू शकत नाही, बोलता येणार नाही, त्यांना आवर्जून संधी दिली जाते परत परत. आणि एक दिवस आमच्या हेमलता अर्ध्या तासाचा इंटरव्ह्यू देणार आहेत पूर्ण. हो ना हेमलता? हो मॅडम, नक्की नक्की. पूर्ण अर्धा तास. खूप सुंदर, छान. कोणाला संधी देऊ आता? तुम्हीच हात वर करा, ज्याला बोलायचंय. एक. कोणाला देऊ संधी? नवीन नवीन सदस्यांना देऊ एक, पहिल्या डिग्रीचे सदस्य कोणी पण हात वर करा, कोणी पण माईक सुरू करा. काय वाटते एका आठवड्यामध्ये स्वतःमध्ये बदल? कल्पना केसकर, तुम्ही राहिल्या बोलायच्या. सोनिया, सोनिया, सोनियाच दिसतात मला फक्त माझ्या समोर. सध्या मला 6 दिवस झाले वाटते. अ, त्या पहिल्या दिवशी माझं झाला डोकं, ते सगळे विचार काय होते माझ्या डोक्यात, ते सध्या आता खूप कमी झाले. मराठी तेवढी येत नाही, ट्राय करते थोडी बोलायला. ट्राय करा. सो आता थोडं अशी डोकं माझं थंड वाटतं. त्या पहिल्या दिवशी तुम्ही मला बघूनच सांगितलं काय झालं आहे ते, मला थोडा शॉक वाटला. असं कसं कोणी सांगू शकतो काय चाललंय तो माझ्या डोक्यात. पण ऍक्च्युली तेच चाललं होतं जे तुम्ही म्हटलं, म्हणून मला आणखी विश्वास बसला की तुम्हाला कळणार आणि होणार माझं काहीतरी इथं. मला मेडिटेशन खूप जण सांगायची करा मेडिटेशन, पण माझ्यात होत नव्हतं ते. पण आता मी रोज 2 वेळा तरी करते, आणि 2 वेळा करून ते आता एवढं बरं वाटलंय मला. मला वाटतं आता पुढे जायचं, ग्रँडमास्टर तरी करायचं असं वाटलंय. तर बघूया कितीपर्यंत पोहोचते ती. बघूया. आणि मी आणि पोचली आहे शेगावला असं यायची म्हणा. मला खूप वेळ आहे.
होय. आणि शेगाव असं ऐकलं आहे की शेगाव एक खूप सुंदर गाव आहे. आणि मला इच्छा होती जायची. मी कोणाला भेटली सुद्धा होती त्यांनी मला म्हटलं आमच्या गावात एक दिवस येऊन बघा. आता नुसतं हे रेकी पण तुमचं तिथंच आहे. एक दिवस यायचं आहे तिथं, बघूया आता केव्हा पोहोचते ती. विचार झालं. क्रिएट करा केव्हा पोहोचायचं. हा विचार करा की मी आता रेकी फर्स्ट सेकंड थर्डला असतानाच एंजलला किंवा मग टॅरोला येणार आणि सोबतच आता डिसेंबर मध्ये येणार शेगावला. हा विचार करा ना, आहे की नाही? हो होय. विचार करणार ते होणार. तुम्ही विचार करा आणि ते होणार सोनिया. हं? बरं, नक्कीच. थँक्यू. थँक्यू. आपली आयुषा, थँक्यू थँक्यू थँक्यू. आयुषाने माईक सुरू केला होता. दिसतेय का मला? माईक सुरू होते का? माईक. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मी जसं मॅडम तुम्हाला सांगितलं होतं की माझं रागावरती अजिबात कंट्रोल नाहीये. पण माझे ते 39 मिनिट्सचे 7 मेडिटेशन झाले आज हं, पूर्ण. तर हं, मला ते 6 मेडिटेशन करेपर्यंत प्रचंड त्रास व्हायचा. हात वगैरे दुखून यायचे. हं. पण मेडिटेशन करताना आहे ना, पूर्ण हात म्हणजे मी पूर्ण डोक्यावरती हात ठेवून मेडिटेशन केलं. माझं आज अजिबात चिडचिड झाली नाही. 2-3 दिवस तर नाहीच चिडचिड झाली. प्रचंड फरक पडलाय. रागावरती तर खूप फरक पडलेला आहे. गुड गर्ल. गुड गर्ल झाली तू आता. राग नाही करत. राग नाही करत, अजिबात नाही करत. म्हणजे समोरच्याला समजून घेण्याची कॅपॅसिटी जरा जास्त वाढली माझी त्या मेडिटेशनमुळं. हा, खूप छान. आणि समजा आलाही राग, ओके, आता येणारच नाही असं नाही आयुष्यात, येईल पण कधी कधी तो आलाही ना, तर त्यावर किती वेळामध्ये आपण नियंत्रण आणावं हे समजून घ्यावं. हं? हो, मला काल झालं होतं बरं का थोड्या वेळासाठी की नाही का अचानक असा राग आला. पण मी स्वतःला नाही आज आपल्याला रागमुक्त राहायचंय, शांत राहायचंय, की माझं हं. लगेच ते शांत झालं डोकं लगेच. हा, कारण राग, द्वेष, मत्सर, अहंकार ह्या भावना आपल्या आतमध्ये आहेतच मुळात. ते प्रसाद भेटलेला आहे आपल्याला. पण तो आपल्याला त्यावर नियंत्रण आणायचं आहे की नाही? हा, खूप छान, खूप छान, खूप छान. नियती. मॅडम माझे 10 डेज बरे गेले आहे, पण कालपासून माझं डोकं दुखवत होतं मॅडम. बर. आज पण डिप्रेशन, हं, असं चिंता व्हायला लागली. बर. 2 दिवस 10 दिवस छान झाले. वाटलं. हं, 10 हो, दिवस छान वाटलं. ओके. छान आज, वाटलं. हो. हा, आज पुन्हा असं वाटलं. होऊ शकते असं एखाद्या वेळेस. ओके, होऊ शकते. जसं आता मी अदितीला सांगितलं की अनेक वेळा अनेक नकारात्मक ऊर्जा आपल्या आतल्या निघून जात असताना प्युरिफिकेशन होत असते. जसं आपण आता कपडे धुतो आहे, तर ते त्यामधला मळ बाहेर निघतो की नाही नियती? येस मॅडम. हा, तर ते बाहेर निघताना थोडंसं एखाद्या वेळेस जाणवू शकते. जे होते ते होऊ द्यायचं. पुन्हा आपण मेडिटेशनला लागायचं बस. ओके मॅडम. ओके मॅडम. मेडिटेशन मध्ये पॉवर आहे सगळ्या गोष्टींची. मेडिटेशन करत राहायचं. तो जसं जसं तो मळ निघून गेला तसं तसं मग आपल्यामध्ये अधिक अधिक स्थिरत्व येते. हं? ओके मॅडम. एखाद्या वेळेस त्या नकारात्मक भावना उफाळून निघू शकतात. खूप राग येऊ शकते. ठीक आहे, थोड्या वेळाने पुन्हा शांत व्हायचं. ओके. फक्त तो राग, ती चिंता, ते डिप्रेशन खूप वेळ राहत नाही मेडिटेशन मध्ये आल्यानंतर. बिनधोक राहा. ओके. एकच मेडिटेशन न करता भरपूर मेडिटेशन दिलेले आहे. बदल करून करायचं. मनाला आवडणार दुसरं करायचं. हं? ओके मॅडम. ओके ओके. पहिल्या मॅडम. डिग्रीला पण मला वाटते 5 मेडिटेशन आहेत तुम्हाला. हं? हो. हे नाही तर दुसरं. हं? खूप ओके सुंदर. मॅडम. खूप छान. थँक्यू. थँक्यू मॅडम. कल्पना. हो. आत्मा नमस्ते मॅम. उपमा नमस्ते. खूप छान वाटते मॅडम आता. थर्ड डिग्री झाली आणि आता ग्रँड मास्टर साठी पण मला परमिशन मिळाली. तर खूप छान वाटत आहे. म्हणजे हजबंडला हे रेखीमध्ये यायला 1,000 रुपये मागितले, ते त्यांनी दिले नाही आणि आज ते ग्रँड मास्टर साठी 10,000 दिले. त्यात तोच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. आणि म्हणजे खूप छान वाटते, दिवसभर ऊर्जावान वाटते मला.
एनर्जी थोडं मला एलर्जीचा त्रास होता तो पण आता नाहीये. अं, खूप म्हणजे असं छोटे मोठे अनुभव भरपूर आले मॅम. जसं की मी ते व्हिडिओ बघितले की मिक्सरला वगैरे रेकी दिली. माझी पण मिक्सर अशी चालू व्हायची बंद व्हायची थोड्या वेळाने. एकदा रेकी दिली तेव्हापासून आजपर्यंत बंदच नाही झाली. 1 ते 1.5 महिना झालाय. म्हणजे सुरू आहे ते 1 महिन्यापासून. आणि खूप छान वाटते मॅडम. बस आता मला ग्रँड मास्टर बनायचं आहे, टॅरो शिकायचं आहे, एंजल सगळं सगळं करायचं आहे. बस मॅम तुम्ही बोला म्हणजे ते सगळं होते. तुम्हीच बोलले होते मॅम की हस्बंड तुम्हाला पैसे देतील म्हणून, आणि ते झालं मॅम तसंच. फक्त एकचदा बोलली, त्यांनी दिलं. आपल्या गृहिणी, आपल्या खूप छान लक्ष्मीवर वाटलं आपलं मला. प्रेम असते ना, आहे की नाही? त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर, भरपूर आहे. आहे ना? आणि तुमच्यामधला बदल, जो पॉझिटिव्ह बदल त्यांना दिसला आहे. हो. सेशनला असताना कल्पनाला हसतानाच नाही बघला जायचं, आहे की नाही? कोण आहे कल्पनाच्या सेशनचं? आता कल्पना हसताना थांबत नाही. हो. म्हणजे छान बॉन्डिंग पण छान झाली. आधी तेवढं नव्हतं, पण आता खूप छान वाटते. हळूहळू नक्कीच. सर्व ठीक होत आहे. खूप छान हम्म. वाटते मॅम आता. ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे, बस. फक्त ब्रह्मांडाचे धन्यवाद. सगळ्या गोष्टी छान होतात. हा, चला, थँक्यू मॅडम, थँक्यू. खूप धन्यवाद सगळ्यांना. अगदी मनापासून धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा आणि आपलं आयुष्य घडवा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवून देणारी ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, आपल्या आयुष्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, हिला काहीही नाव द्या. हिला आनंद म्हणा, हिला चैतन्य म्हणा, हिला आरोग्य संपन्नता म्हणा, हिला काहीही म्हणा, हिला आर्थिकता म्हणा, हिला दुःख कमी करणारी म्हणा, हजारो नावांनी ओळखता येईल अशी ही ऊर्जा. कारण तुमचा विचार म्हणजे ही ऊर्जा. तुमच्या विचारांना जिकडे सकारात्मकता येईल ती ही ऊर्जा. तर नक्कीच या नंबरवर संपर्क करा आणि ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. या आठवड्यामध्ये नवीन बॅच सुरू होईल. तशी सूचना ग्रुपला येईल. ज्या सदस्यांनी अजूनही ग्रुप जॉईन केलेला नाही, त्यांनी नक्कीच ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. मी इथं चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकतेच आहे. आज मला जरा गडबडच झाली सगळ्या गोष्टींची, पण ठीक आहे. हा, 1 मिनिट, मी इथं ग्रुपची लिंक टाकते आहे. बरोबर आहे ना? ग्रुपची लिंक आपण त्याच ग्रुपवर जातो की नाही बघसाल एक वेळ कोणीतरी क्लिक करून. ओके. तर ही इथं चॅटबॉक्स मध्ये ग्रुप लिंक टाकली आहे. या ऊर्जेसोबत जोडा. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येणारच. काळजी करू नका. ओके. आणि चिंतामुक्त जगण्याचा हा एक मंत्र आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा. किती किती बोलावं ऊर्जेबद्दल, किती किती बोलावं. तुम्ही, मी, आपण शब्दांमध्ये ऊर्जा नाही मांडू शकत. ऊर्जा ही शब्दांमध्ये मांडण्यासारखी नसते, तर ऊर्जा ही अनुभवण्यासाठी असते. ऊर्जेला शब्दांमध्ये मांडण्याची चूक कोणीच करू नये. कारण नाही म्हणता येणार. किती अनुभव सांगणार, किती बोलणार. रात्रंदिवसही बोलत राहिलो, हजारो लाखो अनुभव जरी सांगत राहिलो ना, तरीही नवे अनुभव येणार. आणि ऊर्जा, कारण अणु आणि रेणूंपासून या विश्वामध्ये जेही काही आहे ते प्रत्येक गोष्ट म्हणजे ऊर्जा आहे. सर्वच ऊर्जा आहे. मग तुम्ही शेतासाठी ऊर्जेचा उपयोग करा. आता तर कित्येक जणांनी शेतासाठी, त्या फळांसाठी, फुलांसाठी ऊर्जेचा उपयोग केला. कशासाठी सांगूया. बस मी एवढं म्हणेल की तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा विचार करू शकता, माझ्या आयुष्यामध्ये इथे बदल व्हावा असं मला वाटते. आणि त्यासाठी मी ज्या ज्या ठिकाणी ऊर्जेचा उपयोग करायचा माझ्या या डोक्यामध्ये येते, त्या ठिकाणी मी ऊर्जेचा उपयोग करू शकते. असे हजारो लाखो अजून उदाहरणं असतील की जे अजून आपण अनुभवच घेतला नाही. आपल्याला माहितीच नाहीये की ऊर्जेचा उपयोग आपण इथेही करू शकतो.
असं अजूनही असणार आहे. एवढीही अफाट आहे. आणि नक्कीच मी ही प्रार्थना करते की तुमच्या माध्यमातून त्या अनेक शोधांपर्यंत, अनेक ऊर्जेचा वापर आपण कुठं कुठं करावा, अशा अनेक ठिकाणांपर्यंत आपण पोहोचू देत आणि आपल्या माध्यमातून अनेक अनेक गोष्टींवर ऊर्जेचा उपयोग होऊ देत. तुम्ही, मी, आपण माध्यम होऊया ही ब्रह्मांडीय ऊर्जा अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा, स्वतःला घडवा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडा. आत्मा नमस्ते. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आत्मा आनंदी नमस्ते आनंद, मॅडम. आनंदी आनंद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. अच्छा, अरे छोटं पिल्लू आत्मा आलं. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा छोटं नमस्ते. आत्मा पिल्लू. नमस्ते मॅडम. सर्वांना. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. थँक्यू. नमस्ते. 15 दिवसापासून आपण अर्चना ताईंना अजून विचारलेलं नाहीये. 15 दिवस झाले भेटून. पिल्लू, तुझी मम्मा कुठे आहे ग? हा, पुढचा अनुभव नक्कीच अर्चना प्रत्येक वेळी सांगत असतात. तर अर्चना आपल्याला आधी एक अनुभव अर्चनाचा आणि शेवट. काय म्हणता अर्चना? कशा आहात अर्चना? हॅलो, आवाज हा, येतोय? बोल. हो, येतो येतो, बोला. हा, खूप खूप छान वाटतं मॅडम. मेडिटेशन वगैरे चालू आहे. भरपूर प्रोग्रेस आहे स्वतःमध्ये पण. आता पायाला पूर्ण जाणवते माझ्या पण. खूप छान. आणि बॅक पेन मला खूप छान. बॅक पेन पण होत आहेत. वाव, काही लोकांना पेन हवे आहेत. ओके, तर कुठेतरी बॅक पेन व्हायला लागलेत, म्हणजे प्रोग्रेस. अधिक पुढची पायरी चढलोय आपण. हो, छान वाटतं खूप. म्हणजे बॅक पेन होते आता मला. किती दिवसात उभं राहायचंय पायावर, आणि चालायचंय? डिक्लेअर करा. कार्यक्रमाला चालतच येणार आहे. परिपूर्ण, पूर्ण, एकदम एकदम. येस, नक्कीच येणार. नक्कीच. ओके, हा, नक्कीच. येस. खूप सुंदर, खूप सुंदर अर्चना. इतक्या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे, रोज मेडिटेशन करायचे आणि नक्कीच तुम्ही चालत येणार कार्यक्रमाला. आम्ही वाट बघतोय तुमची. खूप सुंदर, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. त्या बाळाने शेवटी आत्मा नमस्ते केला ना, नाहीतर माझं लक्ष नव्हतं अर्चनाकडे. पण बाळाने मम्मीला संधी उपलब्ध करून दिली. थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. अनेक सदस्यांना शेअरिंग करण्याची संधी मिळाली नाही. मी सॉरी म्हणते. पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या समोर आहेत अनेक सदस्य, त्यांना संधी मिळेल. बोला प्रांजली, काय म्हणता? काय नाही मॅडम, माझं तब्येत बरी नव्हती ना, तर मला बरं वाटायला लागलं आता. जमलं. हो, माझी दाढीचा प्रॉब्लेम 1.5 वर्षापासून होता. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मॅडम माझा. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. थँक्यू. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आता आपण थांबूया. मेडिटेशन करायचं ना छोटस. येस, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते.